तर यानंतर एक ब्रेकिंग बातमी येते, मुंबईतली ही ब्रेकिंग बातमी आहे। पूल दुर्घटनाग्रस्त जो झाला होता त्याची कागदपत्र पोलिसांच्या हाती आलेली आहेत। आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल झाला असून मुंबई पोलीस आजपासून चौकशीला सुरुवात करणार आहेत। खरं तर गुरुवारी हा पूल पडला होता, त्यानंतर एफआयआर देखील दाखल होणार होता। मुंबई पोलीस मात्र आजपासून चौकशीला सुरुवात करणार आहेत, कारण आज या पुलाची कागदपत्र पोलिसांच्या हाती सापडलेली आहेत। सुधाकर कश्यप आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सुधाकर, आपण बघतोय की आता कागदपत्र पोलिसांच्या हाती सापडलेली आहेत आणि आजपासून तपासाला सुरुवात होईल। कसं या तपासाकडे पाहता आणि कागदपत्र म्हणजे नेमकी कोणती कागदपत्र? नाही, कागदपत्र फार महत्वाचे आहेत, कारण हा पूल जो आहे हा काही वर्षापूर्वीच याची सगळी ऑडिट झाला होता आणि ह्या ऑडिटमध्ये स्पष्ट झालं होतं की हा जो पूल जो आहे हा जुना झालेला आहे, हा याच्यामध्ये दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे। पण ह्या गोष्टीचा सगळा ऑडिट रिपोर्ट झाल्यानंतर देखील त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची दुरुस्ती करण्यात आलेली नाहीये आणि याला जे कोणी अधिकारी जबाबदार आहेत, हे कोण जबाबदार आहेत हे स्पष्ट किंवा या कागदपत्रांमुळेच होणार आहे। त्यामुळे 2015 सालापासून या पुलाची दुरुस्ती आणि एकूणच जे मेंटेनन्सची ज्याच्यावरची जबाबदारी आहे सगळे पूर्ण देखभालीची, याचा पोलीस सध्या शोध घेत आहेत आणि ज्याच्या कुणावरती जो कोण मेंटेनन्सला जबाबदार आहे आणि ज्यांनी मेंटेनन्सचा केलेला नाहीये त्या व्यक्तीला या प्रकारामध्ये अटक होण्याची शक्यता आहे। धन्यवाद सुधाकर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आता पोलीस तपासामध्ये कोणाला नेमकी अटक होते आणि कोणावर कारवाई होते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वपूर्ण ठरणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।